नमस्कार मंडळी, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. डॉक्टर बाहेर आलेले असतात. सर्वजण त्यांना घेरतात आणि भूमीला काय झाले असं विचारू लागतात. त्यावर डॉक्टर म्हणतात की त्यांना पार्शियल मेमरी लॉस झालाय. यावर माधवराव म्हणतात की अहो डॉक्टर, आम्हाला समजेल अशा भाषेत सांगा ना. त्यावर डॉक्टर आता सर्वांना सांगू लागतात की बघा, आपल्या मेंदूमध्ये जी मेमरी असते ती काही तुकड्यांमध्ये साठवलेली असते आणि भूमी मॅडमच्या बाबतीत असं झालंय की त्यातला एक तुकडा मिसिंग आहे. त्यामुळे त्या टाइमला ज्या काही गोष्टी घडल्या त्या त्यांना आठवत नाहीये आणि त्या तुकड्यामध्ये आकाश आणि बाकीचे महाजन मंडळी आहेत की जे त्यांना आठवतच नाहीये. आता हे नक्की किती दिवस राहणार आहे हे तर आपण काही सांगू शकत नाही, परंतु त्यांना नॉर्मल करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. रागिनीला मात्र तिचं हसू लपत नसतं, कारण रागिनीला प्रचंड आनंद झालेला असतो. आकाश म्हणत असतो की पण डॉक्टर, भूमीला मी का आठवत नाहीये. डॉक्टर म्हणतात की जो तुकडा मिस झालाय त्या तुकड्यामध्ये तुम्ही देखील येत आहे, परंतु आता मात्र तुम्हाला एक महत्वाचं काम करायचंय. मला माहितीये की एक नवरा म्हणून तुमचं तुमच्या बायकोवर प्रचंड प्रेम आहे आणि ह्या प्रेमापोटीच आता तुम्हाला एक गोष्ट करायची. आकाश म्हणत असतो की डॉक्टर, मी भूमीसाठी काहीही करायला तयार आहे, तुम्ही फक्त सांगा की मला काय करायचंय ते. डॉक्टर म्हणतात की आता इथून पुढे तुम्हाला फक्त एक करायचंय की तुम्हाला भूमी मॅडमच्या समोर जायचं नाहीये आणि त्यांना आठवण करून देण्याचा प्रयत्नही करायचा नाहीये. आकाश म्हणतो की काय, मी भूमीच्या समोरही नाही यायचं. त्यावर डॉक्टर म्हणतात की हो, कारण आता आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. आता हे सगळं ऐकल्यावर आकाशच्या डोक्यावर ताण पडतो, त्याला चक्कर यायला लागते. सर्व मिळून आकाशला सावरतात. रागिनी मात्र मनामध्ये म्हणत असते की भूमी, अगं शुद्धीवर येऊन तुझा उपयोग तरी काय आहे, कारण मी जेवढी कटकारस्थानं केलीये, तुझ्या बाबतीत जे काही मी केलंय ते तुला आठवतच नाहीये. तर इकडे नर्स भूमीला जेवायला देत असते, खायला देत असते, परंतु भूमी काही खातच नसते. भूमी खाण्यासाठी नकार देत असते. तितक्यातच माधवराव येतात. माधवराव भूमीला म्हणतात की भूमी, अगं असं न खाता पिता कसं काय चालेल. भूमी आता बाबांना विचारते की मगाशी ती बाई कोण होती. तेव्हा आता माधवराव सांगू लागतात की अगं तू गेली 1 वर्षापासून कोमात होतीस ना, त्यामुळे सर्वजण जरा टेन्शन मध्ये होते आणि आज तू शुद्धीवर आलीये तर सगळ्या हॉस्पिटल मधल्या लोकांना आनंद झालाय आणि त्या रागिनी पटवर्धन आहेत त्याही तुझी काळजी करण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा भूमी म्हणते की हो का, मी आता पूर्णपणे बरी झाली का, मग त्यांची भेट घेईल. आकाश आता घरी आलेला असतो आणि भूमीच्या फोटो समोर उभा राहून तो म्हणत असतो की भूमी, मला सगळ्यांनी शिक्षा दिलीये की मला तुझ्या समोर यायचं नाहीये, तुझ्याशी बोलायचं नाहीये, परंतु मलाच माहितीये की ही शिक्षा किती मोठी आहे. म्हणजे तुझ्याशिवाय मी कसा काय राहू शकतो, आता मी तुझ्याशिवाय कसा काय राहू शकतो आणि आता असं काय करू की मी पुन्हा तुला आठवेल. मानसी तिथे येते आणि आकाशला म्हणते की आकाश भाऊजी, तुम्ही खूप काही गोष्टी करू शकता. गेल्या 1 वर्षामध्ये तुमचं आणि माझं वहिनीचं आणि दिराचं नातं नसून फ्रेंडचं नातं बनलंय. आतापर्यंत सायन्सने काय सांगितलं हे तर मला काही माहित नाही, परंतु मी तुमचं प्रेम बघितलंय. त्यामुळे तुम्ही भूमीला अशा काही गोष्टी आठवून देण्याचा प्रयत्न करा ज्या फक्त गोष्टी भूमी आणि आकाशलाच माहितीये, बाकी कोणालाच नाही. आणि त्याच गोष्टी तुम्ही भूमिताईपर्यंत पोहोचवण्याचं काम करा, म्हणजे आपोआप भूमिताईंना तुम्ही आठवायला लागाल. आकाश मानसीला म्हणत असतो की मानसी, तू जे काही बोलतीयस ना त्यावरून तर मला एवढं कळतंय की आपल्यामध्ये नक्कीच मैत्रीचं नातं निर्माण झालेलं असणार. आणि आता तर आकाश भूमीला फक्त त्याच गोष्टी सांगेल ज्या फक्त आकाश आणि भूमीमध्ये घडलेल्या आहेत. मी तिला आता अशा काही गोष्टी आठवून देणार आहे ना की ज्यासाठी मला तिच्या समोरही जावं लागणार नाही. शेवटी तीच माझ्याकडे येईल आणि आकाश आणि भूमी आता पुन्हा एकत्र येतील. मानसी, तू दिलेली आयडिया खरंच खूप सुंदर आहे आणि आता तू बघच की ह्या आयडियाचा उपयोग करून मी काय करतो ते. आकाशला खूप आनंद झालेला असतो आणि फायनली त्याला एक होप भेटलेली असते की आपण भूमीला पुन्हा मिळवू शकतो. आणि नेहमीप्रमाणे पौर्णिमा मात्र हे सर्व लपून छपून ऐकत असते. तर इकडे आबी हा रागिनीला सांगत असतो की अगं, मी आकाशला एवढं हॉस्पिटलमध्ये समजावत होतो, त्याला सांगत होतो की मी तुझा मोठा भाऊ आहे, मला तुझी किती काळजी वाटते वगैरे वगैरे, परंतु आकाशने मलाच धमकी दिली. रागिनी म्हणते की काय, आकाशने तुला धमकी दिली. आबी म्हणतो की बघ ना, त्याची किती मजल वाढलीये की त्याने मला धमकी दिलीये. रागिनी म्हणते की जाऊ दे ना, वेळ परत आपणच जिंकलीये आणि नियती आपल्या बाजूनेच विचार करतीये, भूमीची स्मृती सुद्धा गेलीये, त्यामुळे जाऊ दे, ह्या गोष्टींचा तू जास्त वेळ विचार करू नकोस. आकाश भूमीच्या प्रेमामध्ये वेडा आहे, मग तो भूमीच्या प्रेमामध्ये वेडा आहे, तर याचा फायदा आता आपण घ्यायचा आहे. तो आता हेच प्रयत्न करेल की तो भूमीला सगळं काही आठवून देण्याचा प्रयत्न करेल. आपण त्याला त्याच्यामध्येच बिझी ठेवायचंय आणि आपल्याला जे करायचं
करायचं ते आपण करायचं. आकाशला काहीही करून कंपनीमध्ये येऊच द्यायचं नाही. कंपनीचे सगळे सूत्र आपणच हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्याला काही कंपनीमध्ये इंटरफेअर करूनच द्यायचं नाही. अभि म्हणत असतो की हो आई, ही कल्पना तर अगदी भारी आहे. म्हणजे तो भूमीच्या प्रेमात वेडा राहील आणि कंपनी मात्र आपल्या ताब्यात. तितक्यातच तिथे पौर्णिमा येते. पौर्णिमा म्हणते की तुम्हाला वाटतंय तसं काही घडणार नाहीये, हे अजिबात शक्य नाहीये. तेव्हा रागिनी चिडते आणि म्हणते की आली, ही बाई विरजनाची वाटी घेऊनच फिरत असते. पौर्णिमा म्हणते की तू काही कळतंय का? मी आताच एक गोष्ट ऐकून आले. मानसी आणि आकाश जिजू दोघंही भूमीला सगळं काही आठवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हेच लोक जर एवढे प्रयत्न करताय आणि हे सगळे प्रयत्न करताना जर भूमीला सगळं काही खरं आठवलं तर? रागिनी म्हणते की नाही, असं काहीच होणार नाही आणि कधी असं मी होऊ नाही देणार नाही. अभि म्हणतो की जर आई असं काही झालं तर तू काय करणार आहेस? पौर्णिमा म्हणते की पण नक्की तुम्ही करणार काय आहात? तेव्हा रागिनी म्हणते की तू जशा विरजनाच्या वाट्या घेऊन फिरतेस ना, तसं माझ्या डोक्यामध्ये आयडियांचा बॉक्स आहे. आता त्यातलीच एक आयडिया बाहेर पडणार आहे आणि ती आयडिया भूमी आणि आकाशला कधीच एकत्र आणणार नाहीये. असं म्हणून भूमी स्वतःशीच हसत असते. परंतु प्रेमापुढे आता तिचीच मोठी हार होणार असते हे तिला माहित नसतं. तर भूमी जेव्हा झोपलेली असते, सकाळी ती उठते तेव्हा आकाशने काही मोगऱ्याची फुलं ही तिच्या जवळ ठेवलेली असतात. आकाश तिथे नसतो. भूमी झोपेतून उठते, ती मोगऱ्याची फुलं बघते, तिला खूप आनंद होतो. आकाश मात्र बाहेरून हे सर्व बघत असतो. भूमी आता ती मोगऱ्याची फुलं घेते, त्यांचा वास घेते आणि ती विचार करू लागते की कोणी ठेवली असेल ही मोगऱ्याची फुलं माझ्या बाजूला आणि कोणाला माहित असेल की मला मोगरा आवडतो म्हणून. आणि छोट्या छोट्या ज्या आकाश सोबतच्या घटना असतात त्या ती आठवण्याचा प्रयत्न करत असते. आकाश मात्र फिंगर क्रॉस करून उभा असतो. त्याला असं वाटत असतं की कधी भूमीला हे सगळं आठवेल. परंतु भूमी सुद्धा आठवण्याचा प्रयत्न करत असते आणि विचार करत असते की ही मोगऱ्याची फुलं मला कोणी दिली असेल. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे आकाश जिलेबी नर्सकडे देतो आणि नर्सला सांगतो की ही जिलेबी तुम्ही भूमीला द्या, तिला ही जिलेबी खूप आवडते. आता नर्स भूमीकडे जिलेबी घेऊन जाते, भूमीला जिलेबी देते. तेव्हा आता भूमीला समजलेलं असतं की ती जिलेबी आकाशने दिली. भूमी आकाशला ओळखत नसते आणि आकाशला ती म्हणत असते की मला कळतंय की तुम्ही मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताय, पण तुम्ही का करताय हे सर्व आणि इथून पुढे करत जाऊ नका. असं म्हणून आकाशला ती जोराचा धक्का देते. आकाश खाली पडतो. भूमी तिथून जायला निघते. तेव्हा आकाश भूमीला म्हणतो की सायकल राणी. सायकल राणी म्हटल्यावर भूमी थांबते. आकाश आता भूमीला सांगत असतो की सायकल राणी, तू मला काळा धागा बांधला होता आणि लग्नामध्ये मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं. आणि असं म्हणत वेड्याचं नाटक करून आता तो भूमीच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याचं नाटक करू लागतो. भूमीला त्यावेळी सगळं आठवतं. तर मित्रांनो, असे शुभविवाह या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.